वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज घोषणाबाजी आणि वाजत गाजत भव्य रॅली काढत दाखल झाला। वंचित बहुजन आघाडीचे राज्य, जिल्हा, तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते। रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचं रण चांगलंच तापलंय। निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी अलिबागेत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून वाजत गाजत रॅली काढून जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला। रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते, महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी याआधीच उमेदवारी अर्ज दाखल केला असून वंचितच्या उमेदवार चव्हाण यांनी देखील अर्ज दाखल केल्यानं मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी राज्यभरात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील लोकसभेचे उमेदवार यांना पोषक वातावरण असल्याचं सांगितलं। रायगड मतदारसंघाचे उमेदवार कुमुदिनी चव्हाण निवडून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। तर कुमुदिनी चव्हाण यांनी मतदारसंघातील जनतेला बदल हवा असून प्रचार प्रसारात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं। यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, रायगड लोकसभा उमेदवार कुमुदिनी चव्हाण, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ, दक्षिण जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, दक्षिण महासचिव सागर भालेराव, उत्तर महासचिव वैभव केदारी, महाराष्ट्र प्रदेश दिव्यांग रामन व्यक्त ॲडव्होकेट सचिन गायकवाड, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड आदींसह राज्य, जिल्हा, तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। धम्मशील सावंत, रायगड। च्या वतीनं रायगड लोकसभा मतदारसंघासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केलात। काय भावना आहे, काय प्रतिक्रिया आहे आपली? पहिली श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून मी सावित्रीची लेक म्हणून आज उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे। आणि एक असं सांगायचं आहे की एक महिला काय करू शकते याचं चुणूक बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर साहेब यांनी बघितली आणि मला ही संधी दिली। पहिला बेरोजगारीचा मुद्दा असेल, कारण का माहिती आहे का, कोकणामध्ये ना अनेक प्रकारची सृष्टी, अगदी निसर्ग आहे, खूप अगदी सुंदर प्रकारचा समुद्र आहे, परंतु बेरोजगारी मात्र खूप प्रमाणामध्ये आहे। म्हणूनच की काय, बडोद्यामध्ये, पुण्यामध्ये, सुरतमध्ये आपली लोक तिकडे जातात, परंतु छोटे मोठे धंदे आहेत, छोटे आपल्याकडे असणाऱ्या आंब्याच्या बागा आहेत, काजू आहे, याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग होऊ शकतात। आपल्याकडे मासेमारी आहे, आपल्याकडे असणारा कोळी बांधव समाज आहे, त्यांच्यासाठी आपण छोटे उद्योग करू शकतो। असे अनेक मुद्दे आहेत, परंतु आजचा माझा पहिला मुद्दा आहे तो बेरोजगारी। ताई, उमेदवार सुनील तटकरे आहेत, अनंत गीते आहेत, सलग 6 वेळा लोकसभेत काम केलं आहे, काय सांगाल? हे आव्हान वाटतंय का तुम्हाला? तुम्ही निवडणूक लढवता? नाही, मला आव्हान मुळीच वाटत नाही। मी सावित्रीची लेक आहे, मी जिजाऊची लेक आहे। कारण आव्हान यासाठी वाटत नाही का स्त्री शक्ती ही अफाट असते, स्त्री कधीच हरत नाही, स्त्री आहे म्हणून हे जग आहे। आणि आव्हान अजूनही या कारणासाठी मला वाटतं का आव्हान नाही आहे, मी मागे नेहमी सांगत असते की मी जिंकण्यासाठी उभी आहे, कोणाची मतं घेण्यासाठी, कोणाला हरवण्यासाठी, अशासाठी नाही आहे। आणि माझं नेहमीचं वाक्य आजही असेल, अंदर की बातें, 3 MLA मेरे साथ है।